नमस्कार, मी रोहिदास भीमाजी ढवळे। या बागेला 10 वर्ष झालेली आहे। 10 वर्षापूर्वी आम्ही ही बाग लावलेली आहे। व्हरायटी हा ऍपल बोर म्हणून ही आहे आपल्याकडे। ऍपल टाईप आकार असतो याचा, हिरव्या टाईप। आपली ही अर्धा एकर जमिनीवरती आहे। 12 फूट 2 झाडामध्ये आणि 2 ओळीतलं तर 12 फूट आहे। तसं हे 12 बाय 15 वरती असायला पाहिजे होतं। आमच्या झाडांची दाटी झालेली आहे जास्त। जमीन हलक्या प्रतीची असली तरी चांगली आहे। हे कसं कमी पाण्यावरचं पीक आहे, याला काही जास्त पाणी लागत नाही। फक्त वेळेवरती त्याला लागणार पाणी मिळालं तर झाडांना काही असं विशेष पाणी लागत नाही। लावगडे आधी आम्ही काय केलं की खड्डे घेतले, 1.5 बाय 1.5 खड्डे घेतले 12 बाय 12 वरती। शेणखत आणि बेसल डोसचं रासायनिक खत थोडी 50-50 ग्रॅमची टाकून लागवड केली आम्ही। ती झाडाच्या वाढीनुसार सुरुवातीला कमी प्रमाणात लागतं। जशी झाडांची वाढ जुनी बाग होईल तसं मग खत तेवढ्या प्रमाणात वाढवावं लागतात। याच्यावरती साधा रोगराई म्हटलं तर भुरीचाच प्रादुर्भाव जास्त राहतो। डावणी वगैरे येते, त्याच्यासाठी पावडर वगैरे येते मारावं लागतात। त्याच्यात फळमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो। साधारणतः जुलै ऑगस्टला फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त राहतो। त्याकरता त्याला ते फळमाशीचे ट्रॅप मिळतात। ते ट्रॅप लावले तर त्याच्यात आकर्षित होऊन बंदिस्त होतात। साधारणतः मालाचं हार्वेस्टिंग संपल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये याची छाटणी तळापासून करावी लागते। 8-10 इंचचा खोड ठेवून पूर्ण छाटणी करावी लागते। बोर चालू झाल्यानंतर साधारणतः सुरुवातीला कमी प्रमाणात 3.5-4 महिने चालतंय। सुरुवातीला 1 महिनाभर थोड्या प्रमाणात 4 दिवसाच्या माल निघतो। त्यानंतर दररोजचं हार्वेस्टिंग करावं लागतं। साधारणतः काही झाडांकडून 60-70, काही झाडांकडून 30-40 झाडाच्या याच्यानुसार सरासरी 50 किलो माल निघतो। सुरुवातीला आम्ही मुंबई मार्केटला पाठवायचं, पण तिकडं काय ते बॉक्स भरा, बॉक्स बनवा, त्या पॅकिंग वगैरे हे परवडत नव्हतं। आता आम्ही 2 वर्षापासून इथं स्थानिक मार्केटला फ्रूट स्टॉलला आम्ही माल नेऊन देतो। मागणीनुसार 10 किलोचं पॅकिंग बनवतो पिशवी, आणि ते मागणीनुसार 1-2 पॅकेट काय लागतील त्या पद्धतीने पुरवठा करतो। सुरुवातीला आम्हाला 60 रुपये किलोनी बाजार मिळाला, त्यानंतर 50-45, आता 35-40 रुपये बाजारभाव मिळतोय। साधारणतः 10 ते 12 टन माल निघतो। तर सरासरी या वर्षी 10-12 टन निघावा। आता ह्या वर्षी बाजारभाव बऱ्यापैकी टिकून राहिले। 35-40 नी माल विकला जातोय। साधारणतः ह्या वर्षी 3.5 ते 4 लाख रुपये व्हावेत। संपूर्ण सीझन मध्ये छाटणी, परत मांडव मोडला जातो, मांडव बनवावा लागतो। त्यानंतर जमिनीची मशागत, खत, शेणखत, रासायनिक खत, औषधं, मजुरी, हा साधारणतः 1 लाख रुपयापर्यंत खर्च जातो। शेतकऱ्यांनी लावावं, त्यांना मार्गदर्शन करू